अजब रमा राघवची जोडी. रोहितने श्रुतीला दाखवलेलं त्याचं प्रोफाईल तर फेक दिसतंय. मग त्याचं खरं प्रोफाईल कुठलं आहे? रोहितचा त्याच्या पॅरेंट्स बरोबरचा फोटो, म्हणजे तो ऑर्फन नाहीये. तो श्रुतीला सगळंच खोटं बोललाय. ओ गॉड, श्रुती तर कम्प्लिटली फसली आहे. ही बावळट श्रुती अजून मेसेज का करत नाही? ही जर आज भेटली नाही तर लावण्य मॅडम भडकून मला सगळे पैसे परत मागतील. ते कसे देऊ? ते तर सगळे उडवले मी. हॅलो हॅलो, मग काय काय ठरलं? श्रुतीला कुठे भेटणार आहेस? फायनल झालं का? कम ऑन रॅम्स, निघूया ना. नेहा, यू आर सो स्टुपिड. हा अगं तुला कळत कसं नाही? आता ती आपल्या सोबत थोडी येणार. ती तिच्या स्पेशल कंपनीसाठी थांबणार आणि मग दोघं एकाच घरी एकत्र जाणार. मोना, बाय नेहा. सो सॉरी रॅम्स, आम्ही निघतो. यू हॅव फन. चल ग, बाय. दादा प्लीज, मी आज एक दिवस रोहितला भेटू का? त्याला त्याच्या ऑफिसमधलं यश साजरं करायचं. त्याच्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. प्लीज दादा. राघव सर, प्लीज लवकर बाहेर या. मला तुम्हाला सांगायचंय की श्रुती एका चुकीच्या माणसाच्या प्रेमात पडली. आता तर ऑफिस टायमिंग संपलंय ना, तरी तुमची मीटिंग अजून सुरूच आहे. राघव, तुला हे प्रेझेंटेशन ओके आहे ना? राघव, हां, तुला हे प्रेझेंटेशन ओके आहे ना? हो हो हो. प्लीज दादा, फक्त आजचा एक दिवस मला रोहितला भेटू दे. उद्या मी परत हट्ट नाही करणार. ठीक आहे, जा, पण फार उशीर करू नकोस. काळजी घे. ऍक्च्युली जरा एक मिनिट. मॅडम, श्रुतीचा आत्ताच मेसेज आलाय की ती येते. छान तयार वगैरे होऊन येणार आहे म्हणे. Oh, that's wonderful. Great. मग कुठे भेटताय? कुठे म्हणजे नेहमीसारखंच, माझ्या घरी. मूर्ख आहेस का रे? मूर्ख आहेस तू? त्या रमा आणि राघवला तू कुठे राहतोस माहिती झालंय ना? मग ते, आणि जिथे कुठे राहतोस ना तिथं शिफ्ट व्हायचं, तिथून शिफ्ट व्हायचं. ऐक, तुझ्या आजच्या भेटीसाठी एका चांगल्या हॉटेलमध्ये तुझ्या नावावर मी एक रूम बुक करते. ओके? श्रुतीला तिथेच बोल. काय? हो, श्रुतीला इथे बोलवायचं झालं तर केवढा मस्का मारायला लागतो. तिथे हॉटेलच्या रूम मध्ये कशी येणार? मला काय विचारतोस? हेच हेच मॅनेज करण्याचे पैसे देते मी तुला. ओके? ऐक, पुढच्या 10 मिनिटात तुला हॉटेलचे सगळे डिटेल्स पाठवते.
आज कुठल्याही परिस्थितीत श्रुती तिथे आलीच पाहिजे. मेलो, वाट लागली. राघव सर, या प्लीज प्लीज. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. सी यू अगेन. मिस पी, आय नो की तुम्ही राघवसाठी थांबलात, पण आज तुम्हाला एकटीलाच घरी जायला लागेल. म्हणजे राघव आणि मी एका अर्जंट मीटिंगसाठी बाहेर जातोय. सो हो, अहो आपण ते ॲप लॉन्च केलं ना परवा, त्याच्यामध्ये एक ग्लिच आलाय, त्यामुळे एक अर्जंट मीटिंग अरेंज केली आहे. जावं लागेल मला. तुम्ही आजच्या दिवस प्लीज रिक्षाने जाल का घरी? आणि आईला कळवा फक्त की मला उशीर होईल म्हणून. आबांना मी फोन करून सांगतो. राघव सर, पण मला तुमच्याशी खूप इम्पॉर्टंट बोलायचं आहे. पण तुम्ही एकाच घरात राहता ना, मग तिथेच बोला ना. नाव वर्क इज इम्पॉर्टंट, यु नो. शिस्त म्हणजे शिस्त. राघव, कम ऑन, लेट्स गो. या, सी यू. बोलूया आपण रात्री, काळजी करू नका. सावळे ना नेले, ही धान्य खाल्लं असेल कोणाचं. आई, आज धान्य दळायला देते हा. हो दे. गहू 5 किलो आहेत आणि ज्वारी 3 किलो. इतकं पुरे होईल ना? नाही नको, तेवढं पुरे झालं अगं. आणि आपल्याला हवं असेल ना तर आपण दळून आणू शकतो ना. उगाच शिळं नको व्हायला. आई, मी जरा बाहेर जाऊन येते. अगं कुठे निघालीस? असं तुझा ट्युशन क्लास नाहीये ना? नाही, क्लास नव्हता. माझ्या एका मैत्रिणीचा वाढदिवस आहे. मैत्रीण? ती म्हणते की माझ्याशिवाय साजराच करणार नाही, म्हणून मग मी जाते. कुठली मैत्रीण ग? प्रिया का? नाही, प्रिया नाही, वेगळी मैत्रीण आहे. दादा ओळखतो तिला. दादाला तिचं घर सुद्धा माहितीये. मला दिली आहे परवानगी त्यांनी. जाऊ. श्रुती, तुझा दादा कधी तुला नाही म्हणतो का? जा, पण उशीर करू नकोस. नाही. हा, आज गजानन नाहीये घरात, त्याचा गैरफायदा घेऊ नका. हा, नियम पाळा सगळे. हा, नाही, मी तयार होते. आई, हल्ली श्रुतीचा पाय घरात टिकेनासा झालाय. ठीक आहे ग, आता या वयातच मुलींना वाटतं ना मैत्रिणींच्या बरोबर जरा मजा करावी. करू दे. आणि तिच्यावर आपले संस्कार आहे, तिची अजिबात काळजी करू नकोस. नाही बिघडायची. आणि आई, आपली श्रुती भोळी जरी असली ना तरी एकदम फटकळ आहे बोलायला. आणि म्हणजे तिला जर कोणी त्रास दिला तर ती न घाबरता त्याला सरळ करू शकते. आई, लवकर राघव कुठे? ते नाही आले, त्यांची मीटिंग आहे म्हणून त्यांना थोडं लेट होईल. बरं जमली असेल ना, मी पटकन कॉफी करते. आई, तुम्ही राहू द्या, मी कॉफी करते. असू द्या, करते. रमा, तू वर जा, फ्रेश हो, मी तुझ्यासाठी मस्त कॉफी कर. झाले का आई पापड? हो, ते पापड करायचे. हा, वाढले बाई पापड. झाले ना, तेवढे कपडे घरी करून येतो. हा, तुम्ही ठेवा, मी करते. हो. हो रोहित, येते मी. किती कॉल्स करशील? अगं ऐक, आपण घरी भेटत नाही आहोत, आपण बाहेर भेटूया कुठेतरी. का? म्हणजे तुझ्या घरी का नाही भेटायचं? अगं माझे घर मालक आता हे घर विकायला काढत आहे, म्हणून आज ते कोणाला तरी हे घर दाखवायला आणणार आहेत. म्हणून आपल्या घरी नाही थांबता येणार. अरे पण घर दाखवायचं म्हणजे जेमतेम 10 ते 15 मिनिटाचं काम आहे. तोपर्यंत आपण बाहेर थांबूयात. ते निघाले की आपण घरी जाऊच शकतो ना. पण त्यांची येण्याची वेळ नक्की नाही आहे ना, आपण किती वेळ बाहेर थांबणार. बरं, मग कॅफेमध्ये भेटायचं का आपल्या नेहमीच्या? तिथे नको,
मी तुला दुसरा ॲड्रेस पाठवतो, तिथे भेटूया. हॉटेल प्रवासी, तिथे माझ्या नावावर रूम असेल. तू रिसेप्शनवर विचारून डायरेक्ट वर ये. काय हॉटेलमध्ये? नाही रोहित, म्हणजे मी तुला हॉटेलमध्ये कसं भेटायला येऊ रे? काय झालं? तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? तसं नाही रे रोहित, पण असं हॉटेल रूमवर येणं माझ्या मनाला पटत नाहीये. मी कधी घरच्यांपासून लपवून काही केलेलं नाहीये रे. तरी गेले काही दिवस मी तुझ्यासाठी खूप धाडस करते, पण हे असं खोटं बोलण्याचं खूप गिल्ट आहे रे माझ्या मनात. तरीही तुझ्या मनात माझ्याबद्दल शंका आहे ना? मला खूप हर्ट झाल्यासारखं वाटतंय श्रुती. अगं ते हॉटेल माझ्या ऑफिसमधल्या एका मित्राच्या बाबाचं आहे. माझं ऑफिसमधलं यश साजरा करण्यासाठी आज त्यांनी खास ती रूम दिली आहे. मला किती आनंद झाला होता. छान वातावरणात मला तुझ्यासोबत गप्पा मारता येईल, थोडा वेळ घालवता येईल, गाणी ऐकता येतील. पण जाऊ दे, मला तुझ्या यशाचा आनंद आहे रे रोहित, पण हॉटेल रूममध्ये यायचं नाही असं म्हणून तू त्या सगळ्याला वेगळाच रंग दिलास. एनिवेज, आता मी ते हॉटेल रूममध्ये जाणार नाही. एखाद्या मंदिरात एकटा जाऊन बसेन. आपण नंतर कधीतरी भेटू. रोहित तुझं हर्ट नको होऊ ना रे, मला नाही आवडत. येईन मी, पण रोहित आपल्याला काळजी घ्यायला हवी. हे असं हॉटेलमध्ये वगैरे भेटण्याचं कोणाला कळतं कामा नाहीये. श्रुती, अगं माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला तुझ्यासोबत लग्न सुद्धा करायचं. तुला काही प्रॉब्लेम होईल असं मी कधी काही करेन का? माझा विश्वास आहे रे तुझ्यावर. बरं, तू मला लोकेशन पाठव, मी येते. चालेल, बाय. बाय. रमा, मी तुझीच वाट बघत होते. एक मिनिट. मी रोहितला भेटायला जाते. मला सकाळी दादा म्हणाला होता की आजच्या दिवस रोहितला भेटू नकोस. मला खूप टेन्शन आलं गो. म्हणजे एक अख्खा दिवस रोहितचा चेहरा न बघता मी कसा काढेल. पण नशीब, मला आता दादानी रोहितकडे जाण्याची परवानगी दिली आहे. एक मिनिट, म्हणजे राघव सरांनी तुला रोहितकडे जायची परमिशन दिली? हो ना. आता मी पटकन तयार होते आणि निघते. श्रुती, हे बघ, तुला राघव सरांनी रोहितला भेटायची परमिशन दिली असेल, पण माझ्यासाठी प्लीज, माझ्यासाठी म्हणून तू रोहितला आणखी 1-2 दिवस नको भेटूस. प्लीज श्रुती, प्लीज, आय रिक्वेस्ट यू. हे काय आहे तुझं मध्येच रमा? कशी विचित्र बघतेस तू. आत्ता माझ्या मैत्रिणीसारखी मला सपोर्ट करत होतीस आणि आता हे असं अडवतेस. आणि काय म्हणून मी 2 दिवस रोहितला नाही भेटायचं? हे बघ श्रुती, मला ते सगळं तुला आत्ता नाही सांगता येणार. मला एकदा फक्त रोहितची माहिती काढू दे आणि कन्फर्म होऊ दे की तो मुलगा खरंच सांग. तू हवं ते कर. मला फक्त 1-2 दिवस दे तू. मग तुला पाहिजे तर तू घरी येऊन त्याची भेट घडवून दे सगळ्यांशी. पण श्रुती, माझ्यासाठी म्हणून 1-2 दिवस थांब. हे बघ, तू आत्ताच्या आत्ता रोहितला मेसेज कर आणि त्याला सांग की तू त्याला भेटायला नाही येतस. मी हे असं काहीही करणार नाहीये. मी आत्ता त्याला सांगते की मी 10 मिनिटात निघते म्हणून. श्रुती, मी 10 मिनिटात निघते. श्रुती, तुम्ही रोहितची सगळी इन्फॉर्मेशन काढली ना, मग आता काय आहे मध्येच? तुम्ही रोहितला भेटला, दादाला तो आवडला, त्यांनी आमच्या नात्याला परवानगी दिली आहे. विषय संपतो तिथेच. रमा, तू हे सगळं मुद्दाम करतेस का ग? मुद्दाम नाहीतर काय? आधी माझ्याशी मैत्री करायची, मला सपोर्ट करायचं, आणि आता मला रोहितपासून लांब करायचं. हे बघ श्रुती, असं काही नाहीये. ऐक, नाहीये ना? मग मला हे असले सल्ले देऊ नकोस, कळलं? आता जा इकडं. अगं जा ना, मला तयार होऊ दे. तुम्ही हे काय केलं राघव सर?
श्रुतीला परमिशन का दिली? आता तुम्ही मीटिंग मध्ये माझा कॉल पण रिसीव्ह नाही करणार आणि श्रुती त्या रोहितला हॉटेलमध्ये भेटायला चालली आहे. तिला कसं थांबवू मी? तू अजून इथेच आहेस? मला परत सांगायचं आहे का की रोहितला भेटू नकोस म्हणून? या बाबतीत आता तुला सांगून काही उपयोग आहे का? तू माझं या विषयावर काहीच ऐकणार नाहीस बिकॉज तू माझ्यापेक्षा जास्त ट्रस्ट रोहितवर करते. हो करते. रमा प्लीज माझा मूड खराब करू नकोस आता. जा ना अगं, जा ना. नाही, मला असं मूड घालवून चालणार नाही. मला रोहितच्या यशाचा आनंद नाही खराब करायचा. श्रुती स्माईल. श्रुती स्माईल. हां बोला मॅडम. ऑल सेट? वेल, ते हॉटेल एक्सलंट आहे मला माहितीच आहे. तिथले ओनर आणि मॅनेजर माझ्या ओळखीचे. काही हवं असेल तर त्यांना सांग. दुसरं म्हणजे आय थिंक रूम इज गुड. ओके, श्रुतीला आवडेल ना ती? बरं, सगळ्यात महत्त्वाचं, तुझी सगळी तयारी नीट झाली? हो मॅडम, सगळे नीट केलं. तसंही माझ्याकडे दुसरा काही ऑप्शन आहे का? पण मॅडम तुम्ही प्लीज मला इतक्यात परत कॉल नका करू. त्या दिवशी रमा माझ्या घरात असताना तुमचा कॉल आला होता. आज श्रुतीने माझ्या फोनवर तुमचं नाव वाचायला नको. ठीक आहे, पण मला तिथले सगळे अपडेट्स सतत मिळत राहायला हवेत. ते मी देईन, मेसेज करेन किंवा वेळ मिळाला तेव्हा कॉल करेन. पण तुम्ही स्वतःहून कॉल नका करू, नाहीतर प्रॉब्लेम होईल. जस्ट शट अप. ओके, मला शहाणपणा शिकवायचा नाही. मी तुला जो महत्वाचा टास्क दिलाय ना, तो आधी नीट पूर्ण कर. हो. श्रुती पुरोहित, आज तुझ्यावरचे संस्कार उघडे पडतील आणि त्या पुरोहितांच्या अब्रूच्या चिंध्या उडतील. संस्कार केंद्र. लवकरच ते संस्कार केंद्र बंद होणार आणि माझी लाडकी रमा माझ्या घरी परत. एक्सलंट. पूजा, या बघ. एक हळूहळू टाक गं. आणि बघ, ही पिशवी या डब्याला होईल ना? हो हो. हे हलकं. हां. आई, वहिनी, मी येते. हो ये, पण फार उशीर करू नकोस हा. आणि निघताना राघवला फोन कर. तुमच्या यायच्या वेळा एकच असतील ना, तर तुम्ही एकत्र येऊ शकाल. हो, म्हणजे उशीर जरी झाला तरी राघव असेल तुझ्या बरोबर घरी येताना. अगं नाही, मी येईन. तुम्ही काळजी नका करू. थांब थांब थांब. आता काय झालं? माझ्या छोट्याशा नणंदबाईंना दृष्ट नको लागायला कोणाची. खूप गोड दिसतेस आणि खुश सुद्धा दिसतेस. आम्ही भेटणार होत ना. हा?